नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं ऑप्शन मास्टर क्लास सिरीज मध्ये एपिसोड 6 आपण या ठिकाणी बघत आहोत. तर आपला टॉपिक जो आहे गामा आहे. आता गामा का महत्वाचा आहे? तर बघा हा जे डेल्टा आहे, ज्या मागच्या एपिसोड मध्ये आपण बघितलं, त्याला त्याची स्पीड कशी वाढवते हे सांगणारा जो घटक आहे तो म्हणजे गामा. म्हणून आपण याला या ठिकाणी आता नेमका गामा म्हणजे काय? तर बघा, गामा जे आहे ते डेल्टा प्रमाणेच आहे. तर आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितलं तर डेल्टा 1 रुपयाने इंडेक्स जर 1 रुपयाने वाढलं, डेल्टामध्ये कसा बदल होतो. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये पण तोच बदल आहे. जर इंडेक्स जर 1 रुपयाने वाढलं, तर गामामध्ये होणारा चेंजेस कसा होतो. ठीक आहे. यामध्ये 1 रुपयाने जर बघितलं, तर व्हॅल्यू आपण हीच राहणार. सर या ठिकाणी बघा एक्झाम्पल मध्ये आपण दिलेलं आहे, की डेल्टाची जी व्हॅल्यू आहे ती 0.40 आहे. 0.40 आहे आणि गामाची व्हॅल्यू आहे 0.05 आहे. ठीक आहे. जर या दोघांचं व्हॅल्यू इंडेक्स जर 1 रुपयाने वाढली, तर गुणिले 1 केल्यानंतर येणारी जी व्हॅल्यू आहे ती सेमच राहणार. त्याच्यामुळे दोघांचं जर प्लस केलं तर आपल्याजवळ व्हॅल्यूची किती येणार? 0.45. हा जो बदल आहे डेल्टामध्ये बदल, आता समजा की डेल्टाचे जे व्हॅल्यू, आता या ठिकाणी दोन व्हॅल्यू का दिलेला असेल तुमच्या लक्षात आले असेल. बघा, डेल्टाची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये जर बदल घडून यायचा असेल, तर गामामध्ये अगोदर बदल घडून यावं लागतं. त्यानंतर ते डेल्टामध्ये बदल घडून येतं. म्हणून ह्या दोन व्हॅल्यू आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. मग त्यानंतर डेल्टामध्ये जो बदल घडून आला त्याचा परिणाम कुठं होतो, तर प्रीमियम मध्ये होतो. ठीक आहे. प्रीमियम मध्ये चेंजेस घडून येतो. म्हणून ह्या दोन्ही व्हॅल्यू आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ह्या एकमेकाला को रिलेटेड आहे. म्हणून तर गामा म्हणजे काय, आपण हेच समजलंय की जर इंडेक्स जर 1 रुपयाने वाढलं किंवा 10 रुपयाने वाढलं किंवा 100 रुपयाने जर वाढलं, तर गामामध्ये कसा चेंजेस येतो ते सांगणारा घटक म्हणजे डेल्टामध्ये कसा बदल घडून येतो तो सांगणारा घटक म्हणजे गामा. ठीक आहे. तर आपण डेल्टाची स्पीड म्हणजेच गामा असं म्हणू शकतो. तर बघा, डेल्टा एक्झाम्पल दिले मी या ठिकाणी. तर बघा, डेल्टा 0.50 आहे, गामा 0.05% आहे. 1 रुपयाने जर इंडेक्स वाढलं, तर त्यामध्ये होणारा जो बदल आहे डेल्टामध्ये 0.55 आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्लस करायचं आहे. 1 रुपयामध्ये व्हॅल्यू काढली, आपल्याला आता 10 रुपयामध्ये काढायची आहे. तुम्ही 100 रुपयामध्ये काढू शकता. ठीक आहे. जी व्हॅल्यू आपल्या जवळ दिलेली आहे त्या व्हॅल्यूला मल्टिप्लाय 10 किंवा 10 जर इंडेक्स जर 10 रुपयाने वाढत असेल, तर इंटू 10 करायचं, ते येणारी व्हॅल्यू प्लस करायची, मग आपल्याला ते काय मिळेल, तो डेल्टा मिळेल. त्यानंतर त्यामध्ये जर 100 पॉईंटने जर वाढणार असेल, तर कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला 100 पॉईंट इंटू 100 करल्यानंतर येणारी जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू मिळतं. ठीक आहे. आता ऍट द मनी मध्ये गामा का जास्त असतो? आता तुम्ही एक्सपायरीच्या दिवशी बघितलं असेल, की एक्सपायरीच्या दिवशी ब्लास्ट घडून येतो. जे 5 रुपयाचं प्रीमियम आहे कधी कधी 100 रुपये किंवा 200 रुपये जाण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मागचं रिझन जे आहे ते गामा ब्लास्ट. आणि ते ऍट द मनी मध्ये का असतं? कारण ऍट द मनी मध्ये सेन्सिटिव्हिटी ही सर्वाधिक असल्याच्या कारणाने त्याच ठिकाणी गामा ब्लास्ट आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. तर बघा, ऍट द मनी मध्ये जे ऑप्शन आहे ते खूप रिस्पॉन्स लवकर देतात त्या एक्सपायरीच्या दिवशी. म्हणून ऍट द मनी मध्ये कामा जास्त असतो आणि त्याचा जो परिणाम आहे आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, मी या ठिकाणी चार्टवर दोनच व्हॅल्यू लावलेल्या आहे ऑप्शन ग्रीकच्या. एक आहे गामा, दुसरा आहे डेल्टा. आता ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. त्यानंतर बघा, ही एलटीपी म्हणजे प्रीमियमची प्राइस. ठीक आहे. आणि ही आपली स्ट्राईक प्राइस. स्ट्राईक प्राइसच्या समोरची जी प्राइस असते ती कोणती असतं? तर ती म्हणजे आपली प्रीमियमची प्राइस. आता बघा, या ठिकाणी आपण प्रीमियम एकच बघणार आहे. 24,300 ची आपण स्ट्राईक प्राइसची आपण सगळ्या व्हॅल्यू बघू. तर बघा, त्याचा जो डेल्टा आहे तो 0.80 आहे. 0.80 हा डेल्टा आहे. जर त्याची व्हॅल्यू 1 रुपयाने वाढली तर सेमच राहणार आहे. त्यानंतर बघा, गामाची जी व्हॅल्यू आहे ही जी दिलेली आहे ती या ठिकाणी लिहिली. तर ती 1 रुपयाने वाढल्यानंतर इंडेक्स जर 1 रुपयाने वाढलं ती पण सेम राहणार आहे. मग या दोघांची जर प्लस केली
या दोघांची जर व्हॅल्यू प्लस केली तर येणारी जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळते, म्हणजेच प्रीमियम हा जो चेंज आहे, प्रीमियम चेंज हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली. ती व्हॅल्यू जर समोरचं जे प्रीमियम आहे त्यामध्ये जर आपण प्लस केलं, त्या प्रीमियम मध्ये आपण जर प्लस केलं, बघा या ठिकाणी 322.50 प्लस 0.80 प्लस केल्यानंतर आलेली जी प्रीमियम आहे म्हणजेच 323.30, म्हणजे जर निफ्टी 1 रुपयानं इंडेक्स जर 1 रुपयानं वाढलं तर येणारा बदल जो आहे तो हा आहे 323. आता बघू, इंडेक्स जर 10 पॉईंटने जर वाढला तर कसा बदल घडून येतो प्रीमियम मध्ये. तर बघा, डेल्टाची व्हॅल्यू आपण या ठिकाणी घेतली 0.80. आता 10 पॉईंट आहे म्हणून मल्टिप्लाय 10 केले, येणारी व्हॅल्यू आपली 8 आली. ठीक आहे. त्यानंतर बघा, गामाची व्हॅल्यू घेतली, गामाची व्हॅल्यू या ठिकाणी आहे आणि गुन्हेला 10 केलं. आता गामाची व्हॅल्यू आली 0.0082 आली. मग या दोघांची प्लस केल्यानंतर ही व्हॅल्यू आली. ठीक आहे, 8 पॉईंट समथिंग ही व्हॅल्यू आली. मग त्याला जे प्रीमियम आहे त्या प्रीमियम मध्ये प्लस केलं तर मग आपली जी व्हॅल्यू आली 330.51 इतकी आपल्या जवळ व्हॅल्यू आली. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. मग 10 पॉईंट वाढल्यानंतर असा बदल होतो. आता बघा, 100 रुपयाने जर इंडेक्स वाढलं तर प्रीमियम मध्ये किती बदल झाला बघा. पुन्हा आपण डेल्टाची व्हॅल्यू घेतली 0.80. 100 पॉईंटचा मूव्ह होणार आहे म्हणून आपण काय घेतले, 100 घेतले, इंटू केले आणि त्यानंतर 80 आली. त्यानंतर बघा, गामाची व्हॅल्यू घेतली, गामाला इंटू 100 केलं, त्यानंतर आलेली जी व्हॅल्यू आहे ते 0.82 आहे. मग या दोघांचं प्लस केल्यानंतर आलेली व्हॅल्यू आपली काय आहे, 80.82 आहे. हे आपल्याला लक्षात आलं. तर बघा, त्यानंतर जे आहे प्रीमियमची प्राइस जी आहे एलटीपी त्यामध्ये आपण प्लस केलं, आलेली व्हॅल्यू आहे 400.82. हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली. आता आपण तिन्ही गोष्टी बघितल्या तर बघा, स्ट्राईक या 1 रुपयाने वाढला तर काय बदल घडून येतो, 10 रुपयाने वाढला तर काय बदल घडून येतो आणि 100 रुपयाने जर इंडेक्स वाढला तर कसा बदल घडून येतो, हे ऑप्शन जे बाहेर असतात त्यांना फार महत्वाचं असतं. कारण माहिती का, प्रेडिक्शन करणं, प्रेडिक्शन त्या प्रीमियमची व्हॅल्यू काढणं फार महत्वाचं असतं. ऑप्शन बाहेरला हे जमलं पाहिजे. आता प्रत्येक या ठिकाणी स्ट्राईक प्राइस दिलेली आहे आणि त्याच्यासमोर प्रत्येक प्रीमियम दिलेला आहे, त्यासोबत डेल्टा आणि गामा दिलेला आहे. आता तुमचं काम आहे की या ठिकाणी प्रत्येक जे दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू काढणे. तुमचा ऑप्शनचा चार्ट काढावा, त्यासमोरची एलटीपी प्राइस, डेल्टा आणि गामा, त्यासोबत गुणिले 1, गुणिले 10 आणि 100 काढून याची प्रॅक्टिस करावी, जे त्यानंतर तुम्हाला हे चांगल्या प्रकारे कळणार. ठीक आहे. एक्सपायरी जवळ असताना गामा ब्लास्ट काय होतो, आता तुम्हाला सांगितलंय. गामा ऍट द मनी मध्ये गामा वेगाने वाढत असतो, कारण त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी जास्त असते. ऍट द मनी, इन द मनी आणि स्ट्राईक प्राइस आपण शिकलेलोच आहे. म्हणून ऍट द मनी मध्ये जे प्राइस, करंट प्राइस असते त्यामध्ये अचानक गामा वाढतो आणि त्यामध्ये ब्लास्ट आपल्याला बघायला मिळते. त्यावेळेस जे 5 रुपयाचे प्रीमियम आहे, कधी कधी आपल्याला 100 रुपीज जाताना, आपल्याला 100 रुपयावर जाताना आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यासोबतच कधी कधी 200 रुपयापर्यंत गेलेला आपण या ठिकाणी बघितलेला आहे. तो सडनली आलेला मुवमेंट असतो तो मार्केटमध्ये, तो फक्त आणि फक्त आपल्याला एक्सपायरीच्या दिवशी बघायला मिळतो. इतर दिवशी आपल्याला तो बघायला मिळत नाही. आणि त्याचं जे रिझन असतं ते म्हणजे गामा, म्हणून आपल्याला हा गामा शिकायचा असतो. ठीक आहे. आता बघा, गामा वर्सेस डेल्टा. तर बघा, जे डेल्टा आहे आपल्याला डायरेक्शन सांगतो, परंतु डेल्टामध्ये जो होणारा जो बदल आहे तो सांगणारा घटक आपल्याला कोणता आहे, तो म्हणजे गामा. ठीक आहे. म्हणून हे एकमेकाला को रिलेट आहे, एकमेकाच्या अपोजिट नाहीये, एकमेकाचे हे मित्र आहे. ते एकमेकाच्या संगतीने चालतात, त्यामध्ये बदल घडून येतो. डायरेक्शन, त्याबरोबर सेन्सिटिव्हिटी. डेल्टा हा डायरेक्शन सांगतो तर गामा हा सेन्सिटिव्हिटी सांगतो. त्याच्यामुळे आपल्याला जे दोन्ही प्रीमियमची आपल्याला बेटर अंडरस्टँडिंग होते. ठीक आहे. ह्या आपण बाबी या ठिकाणी समजलेल्या असेल. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतर बघा की मार्केटमध्ये, आता हे स्किप करून टाकूया, तेवढं काही कामाचं नाही. बघा, मार्केट जर स्लो असेल
मार्केट जर स्लो असेल किंवा साईडवेज असतात, त्यावेळेस थीटा आणि गामाचा त्या ठिकाणी फायदा होत नाही. कारण मार्केट साईडवेज असल्यानंतर थीटा कमी होण्याचा रिस्क त्या ठिकाणी वाढतात. हे थीटा तर तुम्हाला मी शिकवला नाही, पण थीटा मी तुम्हाला या ठिकाणी सडनली सांगतोय. थीटा म्हणजे की टाइम डिके. टाइम डिके म्हणजे प्रत्येक इंडेक्सची एक एक्सपायरी असतं. एक्सपायरी असल्याच्या कारणानं ते प्रीमियम गलत असतात. त्यामुळे प्रत्येक दिवशी गलत असल्याच्या कारणाने म्हणजे पिघळत असतात. समजा की ₹100 प्रीमियम असेल, दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन झाल्यावर ते ₹90 होणार. आता हे ₹10 गेले कुठे? तर मग हे पिघळत असतात. एक्सपायरी जसं जवळ येतात तसे ते झिरो होण्याचा ते प्रयत्न करतात. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये घट होत जाते. ठीक आहे. हं. त्यामुळे त्या ठिकाणी स्लो मार्केटमध्ये आणि साइडवेज मार्केटमध्ये याचा फायदा होत नाही. फक्त अप आणि डाउन मार्केटमध्येच याचा फायदा आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे. ते एक व्हॅल्यू बघा या ठिकाणी ही पुन्हा सांगतोय. तर बघा फास्ट मूव्ह मध्ये गामा लाँग ऑप्शनला मदत करतो. आता बघा की एखादं आपण लाँग ऑप्शन घेतलेलं असेल, समजा की ज्या ठिकाणी प्रीमियम जास्त असेल, त्या प्रीमियम जास्त असलेल्या इंडेक्सला प्री स्ट्राईक प्राइसला प्रीमियम जास्त असलेल्या स्ट्राईक प्राइस म्हणजे इन द मनी मध्ये असतात. जर इन द मनी आपण चांगल्या पद्धतीने घेतलं तर त्याला स्ट्रॉंग मुवमेंट येण्याचा जास्त फायदा होऊ शकतो. जर प्रीमियम हा ₹300 असेल, तर तो जवळपास मुव्हमेंट जर झाला 0.50 जर डेल्टा असेल किंवा गामा असेल, समजा यामध्ये 50चा चेंजेस येण्याची इंडेक्स जर 100 न वाढला तर 50चा चेंजेस येण्याची त्यामध्ये पॉसिबिलिटी असते. म्हणून त्या ठिकाणी गामा आपल्याला त्या ठिकाणी इन द मनीला मदत करतं किंवा ॲट द मनीला मदत करतं. आउट ऑफ द मनीला तितकं मदत करत नाही कारण प्राइस त्या ठिकाणी खूपच कमी असतं. तर ही कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी कळल्या असतील. प्रत्येकाची व्हॅल्यू काढा. प्रत्येक स्ट्राईक प्राइसपासून एल-टी-पीची प्राइस, डेल्टा आणि गामा याची मल्टिप्लिकेशन करून काढा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते चांगलं बेटर अंडरस्टँडिंग मिळेल. हा खूप महत्वाचा पार्ट आहे ऑप्शन बायरसाठी म्हणून आपण या ठिकाणी घेतला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थांबत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.